चला मॅचला सुरुवात होती, परंतु एकीकडून जरूर बक्षिसांच्या फटाक्यांची माल लागली जाते. अर्थातच कर्जत तालुक्यातील नव्हे तर रायगडमधील नामवंत पॅकर एक युवा उद्योजक बाबू गारे अर्थातच रुपीजी गारे यांच्याकडून पारितोषिक लागलं जात आहे. अजय शिर्केसाठी पारितोषिक असेल. बॅक टू बॅक 3 षटकार आणि 1000 रुपयांचे मानकरी वा अर्थातच बाबू गारेंकडून पारितोषिक आहे. काही क्षणातच या ठिकाणी मान्यवरांची मांदियाळी तुम्हाला पाहायला मिळेल. मॅचला सुरुवात होईल. ऑफिशियल प्लीज दत्तात्रय कडव आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय अविनाशजी टेंबे. तो चलिए मैच की शुरुआत हम करेंगे. ढालने की तरफ से गेंदबाजी के मार्ग के ऊपर आ चुके हैं बच्छिंद्र रसाल, एक तेज तर्रार गेंदबाज. वहीं स्ट्राइकर एंड पर निवेदी 11 भैरवनाथ सांची की तरफ से अजय और ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण मात्र जवळ आला. अगदीच मान्यवरांची मांदियाळी व्यासपीठावरती तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. आणि आपण पाहतोय शिवसेना रायगड उपजिल्हा प्रमुख आदरणीय भाई गायकर यांच्या या मंचाच्या ठिकाणी आगमन होतंय. विनंती असेल आयोजन कमिटीला की सन्मानपूर्वक त्यांना मुख्य व्यासपीठावरती घेऊन यायचंय. के ऊपर ये बाउंड्री हासिल हुई है और इस बाउंड्री के तहत टीम का टोटल आ चुका है 4 रन. या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी शिवसेना उपजिल्हा प्रमुख आदरणीय भाई गायकर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. विनंती असेल आपणासाठी की आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय. स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत. त्यांच्या समवेत आलेले इतर मान्यवर यांना सुद्धा विनंती की आपण सुद्धा या, आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. पंच काय चेंडू थर्ड अंपायर चेक करा. जात आमुची धर्म आमुचा शिवसेना शिवसेना आणि फक्त शिवसेना. बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना, बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार कुठेतरी लोप पावतात की काय. आणि अशा वेळी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी जो विचारांचा संघर्षाचा लढा उभारला, त्या संघर्षाच्या लढ्याला त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे रायगड उपजिल्हा प्रमुख शिवसेना सन्माननीय भाई गायकर साहेब यांचं इथं आगमन झालंय. त्यांचं आम्ही या व्यासपीठावर मनापासून स्वागत करतोय. कारण असं म्हटलं जातं, मोडेन पण वाकणार नाही, तुटेन पण झुकणार नाही. असा मराठी माळा ज्यावेळी तुटायलाही आला होता आणि मोडायलाही आला होता त्यावेळी शिवतीर्थावर नारा गुंजला, गर्व से कौम हिंदू आहे. आणि 19 जून 1966 साली मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी काम करणारी शिवसेना ही संघटना मिळाली. आणि मराठी माणसाचं नेतृत्व अर्थातच हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे या मराठी माणसाला मिळाले. फेअर डिलिव्हरी आहे, मराठी माणसाला मिळाले. आणि तेच नेतृत्व आणि त्याच नेतृत्वाचे विचार कुठेतरी लोप पावतील की काय. आणि तो विचारांचा संघर्ष ज्यांनी खऱ्या अर्थाने बाळासाहेबांच्या सच्च्या शिवसैनिकांनी चालू ठेवला आहे त्यामधील एक भाईजी गायकर यांचं या व्यासपीठावर मनापासून स्वागत. तो मैच की तरफ हम चलेंगे जहां पर रन आ चुके हैं पहली गेंद के ऊपर 4. बच्छिंद्र रसाल की ये गेंद अंदरूनी किनारा, शॉर्ट थर्ड मैन पर गेंद को फील्ड किया गया. 1 रन जरूर मिला. 5 पे आता हुआ टोटल 1 को दूसरे में कन्वर्ट किया. इससे कहते हैं आंखों ही आंखों में इशारा किया, सामने से सिंगल चुराया. ये बात हुई ना बोराड़े, आंखों से काजल चुराने वाली. बिल्कुल आंखों के सामने से सिंगल को चुराया है. तो हमारे स्कोरर इंडियन बर्गर का मजा लेते हुए 1960 में इसका जन्म हुआ था मुंबई में. वड़ा पाव इंडियन बर्गर. जो मिल मजदूर थे उनके नाश्ते की व्यवस्था करने के लिए ये बनाया गया था हमारे मराठी मानुस द्वारा. और ये पूरे महाराष्ट्र में फेमस ही नहीं पूरे वर्ल्ड में मशहूर है इंडियन बर्गर के नाम से. वड़ा पाव उसका मजा लेते हुए हमारे स्कोरर साहिल. टोटल आ चुका है 7 रन 3 गेंदे. इस वक्त स्ट्राइकर एंड पर विनोद बच्छिंद्र रसाल इस ओवर की करेंगे अगली गेंद. राइट आर्म
ओवर द विकेट, अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, गेंद हवा में, कैच होने की संभावना, तू लू या मैं लू, इस कंफ्यूजन में इस कैच को छोड़ा गया। दोस्तों आपको पता है पहले आप में लखनऊ के नवाब साहब की ट्रेन छूट गई थी, यहाँ पर पहले आप के चक्कर में इस कैच को छोड़ा गया। यकीन मानिए क्रिकेट में आपसी तालमेल का होना जरूरी है, चाहे वो फील्डर हो या फिर बैटर हो, क्योंकि आपसी तालमेल से मियाँ बीवी का संसार चलता है, वरना डाइवोर्स होने का संसार में खतरा होता है। उसी तरह यहाँ पर कैचेज छोड़ने या रनआउट का खतरा होता है अगर आपसी तालमेल ना हो तो। बैकफुट पे जाके इस गेंद को स्टीयर करने की कोशिश की। tenniscricket.in के जरिए इस टूर्नामेंट का सीधा प्रसारण किया जा रहा है और धारणी के कई दर्शक पूछ रहे हैं कि कहाँ पे भाई मैच है, तो मैच का वेन्यू है बामसमड़ा, और यह ऊंचा खेला आर पार स्टेडियम पर कैलाशवासी रविंद्र किशन दिघे साहब का जो स्टेज पर फ्लेक्स लगा हुआ था, उस फ्लेक्स को छूता हुआ यह आसमानी सुल्तानी तूफानी जिलानी छक्का ठोक दीजिए। भाई गायकर साहब को उनकी तरफ से 500 का इनाम आ चुका है, तो जरूर ऐसी तरह छक्के मारते रहिए। हमारे मेहमान जब तक यहाँ पर है, इंडिया की सबसे बड़ी करेंसी 500 का नोट है इस वक्त, क्योंकि 1000 का बंद हो चुका है, 2000 नजर नहीं आ रहे हैं, तो सबसे बड़ी करेंसी है 500 की हरियाली, तो ये जरूर मिलेगी आपको। जब तक भाई गायकर यहाँ पर बैठे हुए, चिंता का विषय कोई नहीं है, आप मारते रहिए, वो अपनी जेब से निकालते रहेंगे, सिर्फ आप मारिए। प्लेयर्स की हौसला अफजाई करना कोई हमारे उप जिला प्रमुख भाई गायकर साहब से सीखे। तो नए गेंदबाज है राज, क्या राज करेंगे? बल्लेबाजों के ऊपर राज करना ही होगा, क्योंकि पहले ओवर में रन आ चुके हैं 14 रन, बहुत ज्यादा। 5 ओवर का यह मैच है, 2 खिलाड़ी पहले ओवर में 30 गज दायरे के बाहर थे, अब 3 खिलाड़ी होंगे 30 गज दायरे के बाहर। सबीर बामणे साहब आ चुके हैं, उनका भी मैं दामने केतन बामणे हैं हमारे दोस्त, ये भी हमारे दोस्त ही है, बिल्कुल हमारी आवाज निकालने में माहिर। तो सामने वाले छोर से गेंदबाजी हो रही है, गेंदबाज राज स्ट्राइकर एंड पर, विनोद राइट आर्म ओवर द विकेट, सीधी गेंद की थी, कवर्स में खेला है, शॉर्ट एक्स्ट्रा कवर के ऊपर से गेंद जाती हुई डीप एक्स्ट्रा कवर, बाउंड्री के बाहर, 4 रन। धन्यवाद। पहली गेंद के ऊपर धारणी एक बड़े टोटल के लिए खुद को तैयार रखे, काफी अच्छी बल्लेबाजी हो रही है, विनोद और अजय इनके बीच काफी अच्छी साझेदारी पनप रही है। हाँ, आकिब सर जिन्होंने काफी अच्छा क्रिकेट खेला गुरुकुल के स्टूडेंट के खिलाफ। ये अच्छी गेंद थी, टिप्पा खाने के बाद सीधा गेंद की लाइन में न आने के कारण गई विकेट कीपर के दस्तानों में, चकमा खाया बल्लेबाज ने। और हमेशा क्रिकेट में यह कहावत है दोस्तों, चकमा खाने वाली गेंद के ऊपर कोई नंबर नहीं लिखा होता। ये ना नंबर होने वाली गेंद की हुई समाप्ति, रुकावट टोटल वहीं पे 18 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुका है। तमाम पाहुण्यांचा आपण पुन्हा एकदा मनापासून स्वागत करूया। कुमार अजय दिघे यांनी या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या कैलासवासी वडिलांना दिलेली ही मानवंदना कैलासवासी रवींद्र किसन दिघे यांच्या स्मृती प्रित्यर्थ खरं तर या स्पर्धेचं आयोजन केलंय, त्यांच्या स्मृतींना उजाळा दिलाय।
याद उन्हीं को किया जाता है जिन्होंने हमारे यादों में रहने लायक कुछ काम किया हो, और उनके बेटे ने उनकी यादों को उजागर किया है कैलाशवासी रविंद्र किशन दिघे स्मृति ट्रॉफी 2025 के माध्यम से। तो मैच की तरफ हम चलेंगे जहां पर रन बनते हुए 18। 3 गेंदें इस ओवर की अभी भी शेष है। गेंदबाज राज जिन्होंने लगातार 2 डॉट गेंदें की है। शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, तेज तर्रार, पहली गेंद पे बाउंड्री जरूर आई थी बल्लेबाज विनोद के बल्ले से, लेकिन उसके बाद 3 डॉट गेंदें। इसका मतलब यह हुआ इस ओवर में आए 4 गेंदें 4 रन। मतलब नहीं रहा उस बाउंड्री का जो पहली गेंद पर आया था। 4 में 4 आ चुके हैं महज। पहली गेंद पे बाउंड्री आई थी, उसके बाद राज ने वापसी की, बाउंस बैक किया, और बाउंस बैक करना ही चाहिए। आप में अगर आत्मविश्वास हो तो बाउंस बैक कर सकते हैं, लेकिन उसके बाद बल्लेबाज ने पलटवार किया, नंबर आया एक्स्ट्रा कवर रीजन। जैसा पहला बाउंड्री आई थी वैसे ही दूसरी आई, रीजन वही था, डीप एक्स्ट्रा कवर। ठोक दीजिए। शुक्रिया। समाज के प्रति अगर आपको कुछ करने की चाहत हो, आपके दिल में अगर वो जज्बा हो, वो जुनून हो, तो आपका नाम तो जरूर होगा। क्योंकि हमेशा हम कहते हैं संदीप बोराड़े सर, 100 साल नाम रहने के लिए आप 100 साल जिंदा रहे, ऐसा कोई मतलब नहीं होता। एक दिन ऐसा काम करो ताकि आपका नाम 100 सालों तक जिंदा रहे। जीता जागता उदाहरण राजा शिव छत्रपति महाराज, 1630, 1680, 50 साल की आयु, लेकिन किया स्वराज्य का निर्माण। ऐसा काम कि 450 सालों बाद भी लिया जाता है, जिनका अदब से नाम। बोलिए छत्रपति शिवाजी महाराज की। तो मैच की तरफ हम चलेंगे जहां पर टोटल आ चुका है 23। कुछ लोग माहौल देख के आते हैं, हम लोग माहौल बनाते हैं। 2 ओवर की समाप्ति के बाद 23 हम चलेंगे बोराडे सर के पास। यस, थँक्यू प्रवीण सर. जाऊया सन्मानाकडे. अर्थातच या ठिकाणी फार मोठं व्यक्तिमत्व मंचावरती दाखल झालं. अजय दिघे यांच्या प्रेमाखातीर ते मात्र या मंचावरती आलेत. फार आजचा त्यांचा बिझी शेड्यूल आहे. दरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय शिवसेना उपजिल्हा प्रमुख भाई गायकर उपस्थित आहेत. मी अजयजी दिघे यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना या ठिकाणी सन्मानित करायचंय. मायेची उबदार शाल, शुभेच्छांचा पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण भेट म्हणून एक सन्मान चिन्ह दिलं जातं, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. आदरणीय भाई गायकर शिवसेना उपजिल्हा प्रमुख यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. शिवसेना उपजिल्हा प्रमुख आदरणीय भाई गायकर यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती. त्यासमेत या ठिकाणी आदरणीय तानाजी दादा सावंत उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. आदरणीय तानाजी दादा सावंत यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती. मॅचला एकीकडे सुरुवात होईल. मॅच चालू करा आपण. उद्याच्या रजनीमध्ये फार मोठे गुलदस्ते ओपन होणार आहेत. कारण म्हणायला गेलं तर अगदी अजयजी दिघे यांचं प्रेम महाराष्ट्राच्या पलीकडे, व्हाईट बॉल महाराष्ट्राच्या पलीकडे तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. आणि वळूया कॉम्बॉक्स कडे, जिथे जोडले जातील पुन्हा एकदा महाराष्ट्राचा बुलंद आवाज. प्रवीण दुगाड़े सर. शुक्रिया संदीप सर. मैच की तरफ हम चलेंगे जहां पर रन बच चुके हैं 24 रन, और यह जबरदस्त हिट मिड विकेट बाउंड्री के बाहर 6 रन ऑन द राइज फ्रॉम फुट में आके इस गेंद को लॉफ किया, दिशा दी मिड विकेट क्षेत्र, और जैसे ही गेंद मिड विकेट से बाहर हुई नंबर आया 6 बल्लेबाज विनोद के बल्ले से. ठोक दीजिए. क्या लगा कुणाला? येस, थँक्यू डीजी. दरम्यान या षटकारासाठी पुन्हा एकदा आपण पाहतोय पारितोषिकांची खैरात होताना दिसून येते. शिवसेना उपजिल्हा प्रमुख आदरणीय भाई गायकर यांच्याकडून या षटकाराला 500 रुपयांचं कॅश प्राइज आलंय.
तो चलिए मैच की तरफ हम चलेंगे अब। विनोद के लिए 500 रुपए का इनाम आ चुका है। क्रॉस द लाइन फिर से एक बार खेले हैं, गेंद कारपेट के सहारे ट्रैवल होती हुई डीप्स के बल्ले के खिलाड़ी ने आकर गेंद को उठाया, थ्रो किया, तब तक मिलेगा सिंगल का समय। सिंगल के साथ बढ़ता हुआ टोटल 31 ओवर नंबर चल रहा है ये तीसरा। साहिल हमारे साथी स्कोरर, पिछले 2 रातों से वो स्कोरिंग कर रहे हैं। पीयूष धनवे भी काफी अच्छी स्कोरिंग की है उन्होंने। बाला धनवे के सपूत, उनके पिता का एक बहुत बड़ा नाम है टेनिस की दुनिया में। बाला धनवे 52 या 53 साल उम्र होगी, 54 के करीब होंगे शायद। तो ये बहुत ही बढ़िया शॉट खेला है, स्क्वायर कट खेला है, सीधा गेंद जाती हुई डीप बैकवर्ड पॉइंट बाउंड्री के बाहर, 4 रन। अजय के बल्ले से निकलता हुआ ये 6वां। तो मैच की तरफ हम चलेंगे। रेगुलर मैच है ये आज के हाफ की, 8 का पूल है, 5 ओवर का पहला मैच है ये। तो रन संख्या बनी है, खूबसूरत बाउंड्री आई है बल्लेबाज अजय के बल्ले से, रन बने हैं। नेक्स्ट मॅचचा कॉल देऊया. चेंज द गेम वंजारपाडा आणि त्याच्या विरोधात श्री 11 बीड. दोन्ही टीमचे कॅप्टन मध्यंतराला आपला टॉस केला जाईल याची नोंद घ्या. चेंज द गेम वंजारपाडा आणि श्री 11 बीड. तो 35 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। एक श्वान मैदान के अंदर जा चुका है। तो जरूर 2 बेनिफिट मैचेस होंगे यहाँ पर वकील अर्थातच नक्की चेंज द गेम वंजारपाडा आणि श्री 11 बीड याच्यानंतर मात्र गुंडगे आणि त्याच्या विरोधात दैवली 40+ आणि त्यानंतर आपण पाहणार आहोत याचे चेंजेस होतील. त्यानंतर महाराष्ट्र पोलीस आणि हॅलो महाराष्ट्र पोलीस आणि लॉयर लोकांची एक मॅच जरूर पाहायला मिळेल. अगदी प्रवीण सर सांगायचं झालं तर त्या मॅचला फार शब्द कमतरतेत वापरायला लागतील, कारण एकीकडे कायद्याची लेखणी आणि दुसरीकडे कायद्याची शिक्षा, या सगळ्या गोष्टींकडून आपल्याला जावं लागणार आहे. मुराडे सर, अगर अदब से उस मैच में कमेंट्री की जाए तो मुझे नहीं लगता कि दोनों को प्रॉब्लम होगी, क्योंकि एक पकड़ते हैं और दूसरे उस पकड़ने वाले को शिक्षा देने की कोशिश करते हैं, शासन करने की कोशिश करते हैं कोर्ट में जाके। तो ये रन मिला, सिंगल 22 के तौर पर ये आता हुआ, अंपायर डीके सर का इशारा, और इस 22 के तहत टोटल आता हुआ 37 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुका है। पहला सत्र शुरू है। निवेद 11 भैरवनाथ सांशी, उनकी प्रारंभिक बल्लेबाजों की जोड़ी खेल रही है, एक अच्छी साझेदारी पनप रही है। पहले तो गेंदबाजों के लिए मैं कहना चाहूंगा धारणी के, उनको एक ब्रेक थ्रू की जरूरत है, यहाँ पर एक विकेट उन्हें तलाशना होगा। और ये अंपायर ने इशारा दिया, पानी लेके आइए, 4 रन पानी लेके जाइए।
नक्कीच आमदार सन्माननीय महेंद्र शेठ थोरवे साहेब यांचा आशीर्वाद लाभलेले कुमार अजय रवींद्र दिघे यांच्या वतीने आयोजित केलेली ही कैलासवासी रवींद्र किसन दिघे स्मृती चषक 2025 या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. तर आमचे धारणीचे पाहुणे सन्माननीय रवी दुर्गे साहेब यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. राइट आर्म ओवर द विकेट, अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश कामयाब हुई. धोबी घाट पर जिस तरह कपड़े धोए जाते हैं उस तरह धोया जा रहा है धारणी के गेंदबाजों को. यह स्लॉक स्वीप द्वारा लगाया गया. ये बेहतरीन सिक्सर बल्लेबाज अजय के बल्ले से ठोक. शुक्रिया. अजय खेल रहे अपने निजी 23 के योगदान पर, तो उनके साथी विनोद खेल रहे हैं 21 के योगदान पर और टीम का टोटल आ चुका है 47 कवर्स में खेलने की कोशिश की थी. गेंद सीधा गई लॉन्ग ऑफ क्षेत्र पर, हल्की सी मिसफील्ड, वहां पर एक को दूसरे में कन्वर्ट करने का मौका और ये 2 रन पूरे किए जा चुके हैं. गेंदबाज राज जिन्होंने इस इनिंग का दूसरा ओवर किया था अपनी टीम की तरफ से, चौथा और अपने स्पेल का दूसरा ओवर करते हुए. संदीप सर हमारे साथ है कुछ, इसीलिए हम कुछ डर नहीं रहे हैं, बिंदास आदमी हमारे साथ हैं. राइट आर्म ओवर द विकेट, राज की ये गेंद ऊंचा खेला, गेंद हवा में कैच होने की संभावना. देर से आए खिलाड़ी उस गेंद के नीचे, देर से आए उस वजह से मिला 2 रन बल्लेबाज अजय को और इन 2 रनों के साथ टोटल में वृद्धि होती हुई 51. जरा पहले 50 के लिए आज की रात की जरा जोरदार तालियां होनी चाहिए टीम निवेदा 11 भैरवनाथ सांशी के लिए. चलिए, दोनों ही सेंट्रल गवर्नमेंट के कर्मचारी है. एक महाराष्ट्र पुलिस है क्या और एक सेंट्रल पुलिस में है. अरे कुछ भी हो, पुलिस कर्मी है, यह बहुत बड़ी बात है. चाहे सेंट्रल हो या महाराष्ट्र हो, उनके डंडे की सब जगह चलती है. और इन्होंने अगर डंडे नहीं उठाए होते तो मुझे नहीं लगता कोरोना के बाद मैं यहाँ पर कमेंट्री करता, जीवित ही नहीं रहता. उनके डर की वजह से मैं घर में बैठा हुआ था. और ये जबरदस्त शॉट खेला गया, जबरदस्त 6 रन. समीर सोमणे सर यहाँ पर आ चुके हैं, वॉइस ऑफ करजत जिन्हें कहा जाता है, महाराष्ट्र में जिनकी कमेंट्री काफी मशहूर है, उनका भी हम स्वागत करेंगे. फिलहाल बीमारी के बाद थोड़ी हमारी आवाज से निकले या ना निकले, लेकिन कोशिश करेंगे हम आवाज निकालने की. ये बेहतरीन सिक्सर आया है बल्लेबाज अजय के बल्ले से और उस सिक्सर के साथ टोटल बनता हुआ टोटल कितनी झाली 61 61 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं. दोनों ने अच्छी साझेदारी निभाई है. किसी एंगल से ऐसा लगता ही नहीं कि धारणी टीम इस मैच में खेल रही है. ना उन्होंने विकेट निकाले, डॉट गेंदों की परसेंटेज को ना बढ़ाया. डॉट गेंदों की परसेंटेज, अगर आपको विकेट ना मिले तो औसतन गेंदबाजी, एक रन ना देने वाली गेंदबाजी होनी चाहिए. क्रिकेट में 2 प्रकार की गेंदबाजी होती है, एक विकेट टेकिंग बॉलिंग होती है और एक ना रन देने वाली गेंदबाजी यानी कि इकोनॉमिकल बॉलिंग. वो दोनों नहीं हुई आज धारणी की तरफ से. दोनों ना होने के कारण यहाँ पर थोड़ी परेशानी में उनकी टीम. एक बड़ा टोटल उन्हें जरूर चेस करना पड़ेगा. फिर से एक बार शॉट एक्स्ट्रा कवर के ऊपर से इनसाइड आउट कवर, डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर. 4 रन बल्लेबाज अजय के बल्ले से. तो
4 ओवर का खेल समाप्त हो चुका है। 4 ओवर के खेल की समाप्ति के बाद निवेदी 11 भैरवनाथ थानशी टीम खेल रही है बगैर नुकसान। 65 रनों की साझेदारी हुई है इन दोनों के बीच। बोराडे सर, अर्थातच थोड्याच दिवसांवरती एक चांगली स्पर्धा आपल्या भेटीला जरूर येणार आहे. अर्थात A1 जोडी चषक आणि या A1 जोडी चषक मधल्या मोठं व्यक्तिमत्व जगदीशभाई देशमुख यांच्याकडून मात्र या ठिकाणी पारितोषिक लागलं जात आहे. सांडशी टीमच्या कोणत्याही बॅटरने चौकार किंवा षटकार हॅट्रिक ठोकू द्या, तब्बल 1000 रुपयांचे कॅश प्राइज त्यांच्यासाठी दिलं जाईल. तो निश्चित तौर पर लगातार 3 सिक्सर या लगातार 3 बाउंड्रीज आती है तो जरूर 1000 रुपए का इनाम है एवं जोड़ी इनमें से जगदीश भाई देशमुख इनके द्वारा। अजय जो कि 41 के निजी योगदान पर खेल रहे इस वक्त स्ट्राइकर एंड पे हैं विनोद। दरम्यान या ठिकाणी आपण पाहतो धरणी गावचे मान्यवर रवी दुर्गे या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांना विनंती की आपण मंचावरती या, आपलं सुद्धा स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. रवीजी दुर्गे या आपण मंचावरती. ओवर करने के लिए आ चुके हैं गेंदबाज अमोल। विनोद के लिए ये अच्छी गेंद टिपा खाने के बाद गेंद अंदर की तरफ आई। नो आर्गुमेंट्स विद अंपायर। आप ये पूछ सकते हैं कि ये कैसे हुआ, ये क्यों नहीं दिया, ये नहीं पूछ सकते। नो आर्गुमेंट्स। तो मैच की तरफ हम चलेंगे जहां पर रवि दुर्गे साहब यहां पर आ चुके हैं, उनका भी हम स्वागत करेंगे। धरनी के हमारे मेहमान। ये गेंद हवा में कैच होने की संभावना। पहला ब्रेक थ्रू 65 के योगदान पर निजी। अगर हम विनोद का टोटल देखें तो 21 का योगदान उनका है। उन्होंने अपने साथी का साथ दिया राज का, अजय का उन्होंने साथ दिया और डीजे मास्टर को मिलता हुआ मौका। डीजे रेगुलर मैच अजय दिखे ये नाम गाने में तो कहा कि इस पंचकोशी में ये आवाज गूंज रही है, लेकिन ये पंचकोशी में नाम नहीं गूंज रहा, पूरे रायगढ़ में नाम गूंज रहा है। क्योंकि टेनिस क्रिकेट .in इनके जो सब्सक्राइबर है 15 लाख से ज़्यादा है और कई मोबाइल्स के ऊपर नोटिफिकेशन जाते होंगे इस टूर्नामेंट के, तो व्यूवर्स बहुत ज़्यादा है। तो वर्ल्ड के कोने कोने में अजय दिगे साहब का नाम पहुंच चुका है। सिंगल यहाँ पर लेग बाई के तौर पर मिलता हुआ सिंगल के साथ 66 रन स्कोर कार्ड के ऊपर आते हुए 5वां ओवर चल रहा है। 5वें ओवर की अब तक गेंदें समाप्त हो चुकी है। 3 चेंज द गेम वंजार बडाने त्याच्या विरोधात श्री 11 बीड टीम दोन्ही टीमचे कॅप्टन चला टॉस करण्यासाठी या त्वरित. दरम्यान 3 षटकार आणि 3 चौकार आले तर उत्तम शेठ देशमुख यांच्याकडून सुद्धा 1000 रुपयांचे कॅश प्राइज दिला जाईल. सांगवी टीम साठी मात्र पारितोषिक आहे. बघा आमच्या अभिषेक पाटील नेहमी मराठीमध्ये म्हणतात की घर फिरले की घराचे वासेही फिरतात. जिथे एकही धाव नव्हती तिथे धावा मिळाल्या त्या 2. तो टोटल आ चुका है टोटल 68। इस ओवर की अभी भी गेंदें बची है 2। इस ओवर की अभी भी 2 गेंदें बची है। पहले सत्र में 68 रन। दरम्यान या ठिकाणी श्रीखंडे दादांचं आगमन झालं. त्यांना विनंती की आपण या मंचावरती आदरणीय नामदेवजी श्रीखंडे सर या आपण मंचावरती आपलं सुद्धा स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी सहर्ष स्वागत है. तो विकेट जाता हुआ यहाँ पर आखिरी गेंद अब देखना चाहेंगे कि कौन आता है। विकेट आउट होने वाले खिलाड़ी अजय, क्योंकि अजय और विनोद के बीच एक अच्छी साझेदारी पनपी थी। जैसे विनोद आउट हुए अजय भी अब बैक टू द डग आउट। डीजे वंजार बडाने त्याच्या विरोधात श्री 11 बीड टीम दोन्ही टीमचे कॅप्टन आपण मध्यंतराला प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये हवं त्याची नोंद घ्या आपण. निश्चित तौर पर बोराडे सर, क्योंकि टूर्नामेंट काफ़ी अच्छा है
सबने अगर हमारा साथ दिया तो आज की रात हम 2:30-3 बजे तक ये टूर्नामेंट ख़त्म कर सकते हैं। सबका साथ देना ज़रूरी है। सभी खिलाड़ियों से मैं यही गुजारिश करना चाहूँगा। हमारे समीर दाभड़े भी इस मैच को काफ़ी क्लोजली देख रहे हैं, हमारे अच्छे दोस्त हैं। गला साफ कर रहे हैं ताकि मेरी आवाज़ दोबारा मेरे सामने वो निकाल पाए। हाँ, ये होना ज़रूरी है इस ओवर की। आखिरी गेंद व्हाट्सएप गोइंग ऑन लास्ट डिलीवरी, कैच हो सकता था, सिंगल मिलेगा क्या? और ये सिंगल मिला, दूसरा भी मिला, क्या मिलेगा तीसरा? आमचे महाराष्ट्र पोलीस जर आपण या ठिकाणी उपस्थित झाला असाल तर व्यासपीठावरती या, कारण वकिलांची संपूर्ण टीम व्यासपीठावरती हजर आहे. जर तुम्ही व्यासपीठावरती उपस्थित झाला तर नंबर 2 रन या 3 रन, जरा मुंडी हिलाइए ना, 2 या 3? हाँ, क्योंकि बेल्स नहीं गिराया था रनआउट के दौरान, बिल्कुल जमीन पे गिरना जरूरी है. तो उन 3 रनों के साथ टोटल बढ़ता हुआ 71, 71 रन, 72 रनों की जरूरत. 5 ओवर का ये मैच, अगला टॉस होना जरूरी, लेकिन दूसरे सत्र में क्या कुछ होगा इसका ब्यौरा देंगे वॉइस ऑफ करजत. मुझे जब लाइव मैच देखनी होती है तो मैं ढूंढता रहता हूं. जब मैं बीमार था तो कई मैचेस मैंने ढूंढे जहां पर समीर सोमणे की आवाज आती है. तो रेडियो से हम मैच देख रहे हैं, रेडियो कमेंट्री सुन रहे हैं मराठी की, वीवी करमरकर की, वैसी आवाज सुनाई देती है. वो आवाज आपको अब सुनाई देगी इस दूसरे सत्र में. चला चेंज द गेम वंजारपाडा आणि त्याच्या विरोधात श्री 11 बी टीम आपणास दिलेली वेळ टळून चाललेली याची नोंद घ्या. महाराष्ट्र पोलीस जर आपण या ठिकाणी उपस्थित झाला असाल तर विनंती आहे आपण मंचावरती या त्वरित. या ठिकाणी आपण पाहतोय आदरणीय रवींद्र दुर्गे उपस्थित आहे, त्यांचा सन्मान करण्याची विनंती. अजय दिघे यांना विनंती करेल की आमचे धार्मिक ग्रामस्थ रवींद्र दुर्गे या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचा सन्मान करण्याची विनंती आपणास. हॅलो हॅलो महाराष्ट्र पोलीस जर आपण या ठिकाणी आला असाल तर विनंती आहे आपण मंचावरती त्वरित हजेरी लावा, जेणेकरून आपला मॅचचा निर्णय त्वरित या ठिकाणी घेतला जाईल. त्याच समय त्या ठिकाणी आदरणीय नामदेव दादा श्रीखंडे उपस्थित आहे, त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. त्याच समय त्या ठिकाणी आदरणीय उमेशजी दुर्गे उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. चला बॅटर पाठवा त्वरित. चला श्री 11 बीड आणि त्याच्या विरोधात चेंज द गेम वंजारपाडा दोन्ही टीमचे कॅप्टन. जर आपण वेळेत हजर झाला नाही तर आपली मॅच 4 षटकांची केली जाईल आणि त्यातही उशिरा येणाऱ्या संघाला पॅनलाइज केलं जाईल. कारण मी पहिल्या रजनीपासून सांगतोय, आयोजक आहेत कडक, कारवाई होईल बेधडक. कारण पहिल्याच दिवशी स्वतःच्या टीमला त्यांनी कमिटीच्या टीमला भाग पाडले पेनल्टी द्यायला. हॅलो हॅलो निवेदी 11 भैरवनाथ सांडशी
आणि त्यांच्या विरोधात धारणी या दोन संघादरम्यान लढत चालू आहे. सुस्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागतम. स्वर्गीय रवींद्र किसन दिघे स्मृती चषक 2025 हे दुसरं पर्व या स्पर्धेचं आहे. सन्माननीय अजयजी दिघे साहेब यांच्या वतीने संपन्न होत असणारी स्पर्धा. मंचावरती पाहुणे उपस्थित आहेत, सर्वांचा मी स्वागत करतोय. चला मॅचला सुरुवात करा, जास्त वेळ घेऊ नका. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in या यूट्यूब चॅनलवरती ही स्पर्धा तुम्ही लाईव्ह पाहताय. खरं तर हे दुसरं पर्व आहे. पहिल्या पर्वामध्ये ही स्पर्धा डे स्वरूपात होती. यंदाच्या वर्षी डे नाईट फॉर्मॅटमध्ये, डे थोडं बाजूला ठेवू परंतु नाईट फॉर्मॅटमध्ये नक्कीच आहे. पहिल्याच मॅचमध्ये 72 धावांचा पाठलाग. चला बॅटर आपापल्या पोझिशनला चला. एवढा वेळ घेतला तर उद्या पाठ होणार हे निश्चित आहे, परंतु आज नाही करायची. मुख्यमंचावरती धारणीचे देखील आमचे पाहुणे रवी दुर्गे साहेब उपस्थित आहेत. आदरणीय भाई गायकर साहेबांची उपस्थिती या स्पर्धेला लाभली. त्यांच्या वतीने सांडशीच्या दोन्ही सलामीवीर फलंदाजांसाठी 500-500 रुपयांचं पारितोषिक आलं. अजय आणि त्याचा साथीदार विनोद त्यांच्या 2 षटकारांसाठी पारितोषिक होतं. सलामीची जोडी मच्छिंद्र रसाळ आणि त्याच्या साथीला आहे तो रोशन. पहिलाच बॉल ऑन साइडला मारायचा होता, खाली राहिला. अजय आणि विनोदची ही जोडी आहे. सुरक्षितता अर्थातच कायदा आणि सुरक्षितता या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्यासाठी नेहमी तत्पर असणारे पोलीस बांधव. आणि आता अजय पहिल्या षटकात डॉट बॉल टाकतोय मच्छिंद्रच्या विरोधात. 5 षटकांचा सामना आहे, 72 करायचे. मिस टाइम स्ट्रोक आणि ते लॉंगॉनच्या फिल्डरने केले चुकी. 2 धावा निश्चित मिळतील. लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षकाचा हा झेल होता, यात तीळ मात्र सुद्धा शंका नाही. परंतु 2 धावा इथे जोडल्या जात आहेत. आकर्षक ट्रॉफी, किमान मला असं वाटतंय 7 फुटाची ट्रॉफी असावी प्रवीण दुगाडे. 8 का 8 फुटाची ट्रॉफी आहे पहिल्या क्रमांकाची. पार्लर स्ट्रोक या कोणीच थांबू शकणार नाही. मच्छिंद्र रसाळच्या बॅटमधून आला या इनिंग मधला पहिला षटकार. या ठिकाणी युवा उद्योजक निलेशजी शेलके यांच्याकडून मात्र या स्पर्धेला शुभेच्छा आलाय. या शुभेच्छांचा मात्र जरूर स्वीकार असेल. षटकार मात्र खेचलाय. खरं तर डीजे हा स्वतः अजयजी दिघे साहेबांचाच आहे. अजयच्या विरोधात पहिलं आक्रमण वंजारपाडा आणि त्यांच्या विरोधात जो संघ आहे बीड. चला दोन्ही संघ आपण टॉस साठी या, विलंब करू नका, लवकरात लवकर टॉस साठी या. 72चा पाठलाग आणि मच्छिंद्र रसाळने मारलाय पहिला षटकार. फुल टॉस बॉल, त्यावर देखील आक्रमण. बॉल थेट कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. नो बॉल प्लस सिक्सर. एकूण 7 धावा. दरम्यान या ठिकाणी आदरणीय पगारे सरांचं आगमन झालंय. त्यांना विनंती आहे की आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय. पगारे सर या आपण मंचावरती. आपलं या ठिकाणी सरचे स्वागत आहे. दरम्यान समीर आज पहिलीच मॅच चालू आहे, परंतु 2 रजनींचा इतिहास फार वेगळा काही सांगून गेला. कारण जी मॅनेंडरी पॉवर प्लेची षटके असायची ना त्यावेळी मात्र त्या धावा फार कमतरतेत पाहायला मिळायच्या. परंतु आज मात्र सांडशी आणि धारणी यांच्यातली जी लढत आहे ना ते दोन्ही रजनीचं वातावरण मात्र त्यांनी फेकून दिलंय आणि ते फार मोठ्या धावसंख्येला एक उभारी देण्याचा प्रयत्न दोन्ही टीमच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. हे आक्रमणाशिवाय पर्यायच नाहीये. क्रिकेट जलद गतीचा झालाय, प्रगल्भ क्रिकेट झालाय आणि आक्रमकता ठासून भरलेले फलंदाज आजकाल आपण ग्रामीण क्रिकेट नक्की पाहतो. आणि 2 पहिल्या डावात देखील आपण पाहिलं अजय आणि त्याचबरोबरीने विनोदने जे आक्रमण केलं. बादच झाले नव्हते. 4थ्या षटकात मला असं वाटतं विकेट आली, लास्ट ओव्हरला विकेट आली आणि त्यांनी 72चं लक्ष ठेवलंय. नो बॉल प्लस सिक्सर आलाय. फ्रीडचा बॉल. सलग 3रा. मच्छिंद्र रसाळ ऑन फायर. धारणीचा सुपरस्टार ठोकतोय. सलग 3 षटकार.
क्या बात आहे, थँक्यू. सन्माननीय शब्दाचे एकदम पक्के आहेत अजय दिघे साहेब. आणि त्यांनी एकदा ठरवलं, गेल्याच वर्षी ठरवलं होतं की डे नाईट फॉर्मॅटमध्ये स्पर्धा भरवणार. आणि यंदाच्या वर्षी या स्पर्धेचं स्वरूप आपण पाहतोय डे नाईट फॉर्मॅटमध्ये. सिंगल रन घेतले. वासरेखोंडा परिसरातील हा संघ सांडशी आणि त्यांच्या विरोधात चौक परिसरातील धारणी या दोन संघादरम्यान लढत चालू आहे. स्कोर धावून पोहोचला आता 22 वर. 72चा पाठलाग करायचे म्हणजे अद्यापही 50 धावांची गरज आहे. ज्या अजयनं आक्रमण केलं त्याच अजयच्या विरोधात मच्छिंद्र रसाळने देखील आक्रमण केले. मच्छिंद्रच्या विरोधात खरं तर 2 षटकांमध्ये 1 षटकामध्ये 14 धावा कुठल्या होत्या. शेवटचं षटक अमोलचं किफायतशीर ठरलं, ज्यामध्ये फक्त 5च धावा आल्या. श्री 11 बीड आणि चेंज द गेम वंजारपाडा. चला, सातत्यपूर्ण आपल्याला कॉल दिला जातोय. विलंब करू नका, अन्यथा षटकांची कमतरता केली जाईल, याची नोंद घ्या आपण. 22 धावा 22. पॉवर प्लेचं पहिलं षटक. पंचांकडे जोरदार अपील अजय कडून आणि ते नाबाद घोषित करण्यात आलेलं. वंजारपाडा टीमचा कॅप्टन इथे उपस्थित झालाय. चला लवकरात लवकर बीड संघ आपला कॅप्टन पाठवा. चला मॅच चालू करा. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि धावा आहेत त्या 22. बिनबाद 22. एक ठोस पॉवरफुल सुरुवात या षटकामध्ये दोन्ही फलंदाज मच्छिंद्र आणि रोशन कडून पाहायला मिळाली. 22 झाल्यात. उर्वरित 4 षटकं बाकी आहेत आणि आता धावा करायचे त्या 50. अजय, मला असं वाटतं अशा जर का मीटिंग झाल्या तर एक मॅच साठी 1 तास 20 मिनिटं किंवा 1.5 तास लागेल. दरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय आदरणीय कुंदनजी भोईर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. कुंदन भोईर यांचं इथे आगमन झालंय. सगळेजण प्रफुल्ल भोईर यांची वाट पाहत आहेत. पहिल्या षटकामध्ये तब्बल 22 धावा, 4 षटकांमध्ये 50 करायचे. अतिशय दिमागदार आयोजन. कर्जतमध्ये फारशा स्पर्धा झाल्या नाही यावर्षी, कारण बैलगाडा शर्यतीने धुमाकूळ घातला. कबड्डीला कुठेतरी थोडी सुरुवात झाली. होतील स्पर्धा कबड्डीच्या. आणि सन्माननीय अजय दिघे साहेबांनी आयोजित केलेली आपल्या बाबांच्या स्मृतीप्रित्यर्थ या स्पर्धेच्या निमित्ताने त्यांनी आपल्या बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित केले. स्वर्गीय रवींद्र किसन दिघे स्मृती चषक 2025. चला बॅटर, आता वेळ घेऊ नका, कारण ओव्हर समाप्त झाल्यानंतर 3 मिनिटे झाली. आदरणीय नामदेव दादा श्रीखंड यांना विनंती करेल की आपण या टॉस बॉक्स मध्ये आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी केला जाईल टॉस. चेंज द गेम वंजारपाडा आणि त्याच्या विरोधात आपण पाहतोय श्री 11 बीड टीम. कॉल होता टेल अलाय हेड. टॉस जिंकलाय बी टीम. डिसिजन प्रणय गोलंदाजी साठी आलाय. एक्सपिरियन्स फार कमी खेळाडूकडे, परंतु यंगस्टर या टीमचा. पॉवर प्लेचं दुसरं षटक टाकतोय. पहिला चेंडू निर्धाव टाकलाय तो प्रणयने. ऑन स्ट्राईक आहे मच्छिंद्र. सलग 3 षटकार या स्पर्धेत मारणारा हा पहिला खेळाडू आहे. अक्रॉस द बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. 1 धाव तर निश्चित मिळते. लेग बाईच्या स्वरूपात 1 धाव. अतिरिक्त धाव जोडली जाणार. केतन बामणे यांचे विशेष कौतुक. अजय दिघे यांना त्यांची साथ लाभलेली आहे. ही स्पर्धा म्हटल्यानंतर त्यांच्याही स्पर्धेची आता चर्चा होईल. कदाचित आराखडा डोक्यात चालू आहे. मे महिन्यात किंवा महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने 1 दिवसाची स्पर्धा नक्की पाहायला मिळेल. 23 धावा. लेफ्टी बॅटर रोशन ऑन स्ट्राईक. 72 करायचे. स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल आला. स्टेजच्या अगदी समोर डीप मध्ये फिल्डर आहे. पोहोचतोय, परंतु मच्छिंद्रला स्ट्राईक हवी आहे.
धावांचा डोंगर पोखरायचा असेल तर मच्छिंद्राचं मैदानात राहणं फार गरजेचं आहे. धारणी चौक परिसरातील संघ आणि वासरे खोंडा या विभागातील सांडशी हा संघ म्हणजे कर्जतचं एक टोक म्हणजे सांडशी. सांडशी टीमसाठी पारितोषिक लागलं जाते. विकेट हॅट्रिकसाठी उत्तम मामा देशमुख यांच्याकडून तब्बल 1000 रुपयांचं कॅश प्राईज. सांडशी टीमसाठी ही संधी आहे. सातत्यपूर्ण उत्तम मामा देशमुख असतील मग जगदीशभाई देशमुख असतील ज्यांच्याकडून ही पारितोषिकांची खैरात या ठिकाणी केली जाते. 24 धावा झाल्या 24. धारणी आणि सांडशी या दोन संघादरम्यान आजच्या रात्रीतील पहिला सामना रंगतोय. 5 षटकांचा सामना आहे. प्रणयने पुन्हा एकदा फसवलंय. कोणतीही संधी देत नाहीये. कदाचित हा थ्रो नॉन स्ट्रायकिंग एंडला असायला हवा होता. मच्छिंद्र बाद होण्याची शक्यता होती लेग बायच्या स्वरूपात. आणखी एक धाव. नेक्स्ट मॅचचा देखील टॉस झालेला आहे. वंजारपाडा आणि त्यांच्या विरोधात बीडने तो टॉस जिंकलाय. निर्णय प्रलंबित आहे. थोड्याच वेळात ते निर्णय पोहोचवतील. तेही वासरे खोंड्यातीलच आहेत. पंचवीस धावा 25. महाराष्ट्र पोलीस आपणास विनंती या आपण मंचावरती आपणास कळकळीची विनंती की जेणेकरून या ठिकाणी निर्णय घेतला जाईल त्वरित. कारण आमची वकिलांची टीम या ठिकाणी जवळपास पहिल्या मॅचच्या अगोदरपासून हजेरी लावू नये. त्यांना सुद्धा एन्जॉयमेंट हा एक सब्जेक्ट घेऊन आज ते आलेत. कारण अजयजी दिघे यांनी जे स्वप्न साकारलंय ते सत्यात जरूर उतरलंय. आज त्यांनी कोणाला नाराज केलं नाहीये. ज्याच्या नावाने ही स्पर्धा आपण बघतोय अर्थातच संस्कार एंटरप्राइजेस तो अजय दिघेंचा भाचा आहे आणि त्या भाच्याच्या मैत्री खातीर गुरुकुलची मुलांची टीम या ठिकाणी उपलब्ध झाली. त्याच्यावर आयोजन टीम सुद्धा आज ओपनिंग करताना दिसून आली या आजच्या तिसऱ्या रजनीची. आणि त्यानंतर आपण पाहतोय वॉट अ शॉट. पायातला बॉल फेकून दिला अक्षरशः मिडविकेट सीमारेषा पार. आणखी एक तडाखा मच्छिंद्र रसालच्या बाट मधून येतोय. दमदार षटकार. 6 धावा 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि धावा संख्या 72चा पाठलाग करत असताना 32. मध्ये 32 धावा. आमचे ॲडव्होकेट धनवे साहेब यांचं देखील इथे आगमन झालंय. आपलं देखील सहर्ष स्वागत. 3 ओव्हर मध्ये आता धावा करायचे त्या 40 धावा करायचे. ॲडव्होकेट मंडळी इथे उपस्थित आहे मुख्य मंचावरती. मला असं वाटतंय शशिकांत दादांचं देखील इथे आगमन झालंय. 40+ सातत्यानं ते खेळत असतात. ॲडव्होकेट सतीश साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. विद्याधर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचं सहर्ष स्वागत आम्ही करतोय. आणि त्यांचा सामना पोलिसांच्या समवेत आहे. ही काय जुनी नवीन मॅच नाही, हे नेहमीच होतं. दोन ओव्हरमध्ये धावा झाल्या त्या 32. 3 ओव्हरमध्ये धावा करायचे त्या 40. विनोद आणि अजयने एक सलामीची एक मोठी पार्टनरशिप बिल्टअप केली होती आणि आता देखील आपण पाहतोय मच्छिंद्र आणि रोशनने फक्त 2च धावा केल्यात. उर्वरित सर्व धावा मच्छिंद्रच्या बॅटमधून आल्यात. बॅटची कडा. फर्स्ट विकेट डाऊन. पहिला धक्का दिला अजयने. बाद होईल फलंदाज रोशन. पोलीस अर्थातच आमच्या कर्जत पोलीसचे सगळे कर्मचारी यांचं इथे आगमन होत आहे. सर्वांना विनंती आहे की आपण मंचावरती येऊन विराजमान व्हावं. खरं तर एक मिनटं मित्रा, कर्जत पोलीस स्टेशनच्या समोर जे ग्राउंड आहे, ज्या क्रीडांगणावरती अनेक स्पर्धा होत असतात, म्हणजे जुन्या, आता नाही, आता सध्या ते शक्य नाहीये. कर्जत पोलीस स्टेशनचे सगळे कर्मचारी यांचं इथे आगमन झालंय. पुन्हा एकदा आम्ही सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय. नवीन फलंदाज गोरख, एक्सपिरियन्स प्लेयर या टीमचा गोरख.
गोरख रसाळ मैदानात दाखल झालाय. पहिल्याच बॉलवरती अजयने विकेट घेतले. हा महत्वाचा गोलंदाज या टीमचा सांडशी. गोलंदाजही आहे, फलंदाजही आहे, फिल्डरही आहे. या टीमचा कॅप्टन देखील आहे. सर्व दारोमदार सांडशी गावची खरं तर अजय वरती आहे. VKPLचा स्टार खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. पाहूया काय करतोय. पहिल्या बॉलवरती त्याने विकेट घेतले. त्याच्या समोर आहे गोरख रसाळ. समोर खेचलाय, गॅप आहे त्या ठिकाणी, बॉल चाललाय परंतु सीमारेषेच्या अगदी जवळ चेंडू फील्ड करतोय आणि गोरखला नकार दिला धावेसाठी. फक्त एकच धाव. मच्छिंद्रने स्ट्राईक स्वतःकडे ठेवले. संदीप जरा सगळ्या आपल्या पोलीस मित्रांची नावं घ्या. सगळं आपल्याकडे येईल तोपर्यंत अजेंडा. दरम्यान या ठिकाणी बीड संघ जो टॉस जिंकला त्याचा निर्णय मात्र आपल्यापर्यंत आलाय. अर्थातच फिल्डिंग स्वीकारलंय. आरोही चेंज द गेम वंजारपाडा. आपण बॅटिंगसाठी तयारीत राहायचंय. 33 धावा. कव्हर्सला मारण्याचा प्रयत्न होता. मिस टाइम स्ट्रोक. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये हा चेंडू विसावतोय. अजय दिघे यांनी कोणालाच नाराज केले नाही. आमचे संदीप बोराडे देखील म्हटले, सिनियर कॉमेंटेटर. वकील साहेब मंचावरती आहेत, पोलीस साहेब मंचावरती आहेत. अजय दिघे यांना कोणतीच चिंता नाही. अकिब पाटील यांचं देखील इथे आगमन झाले. त्यांची साथ लाभलेली आहे. 34 धावा. यस, टॉस झालाय. आरोही चेंज द गेम वंजारपाडा आणि श्री 11 बीड टीम आपला टॉस कंटिन्यू राहील, परंतु या ठिकाणी थोडा फेरबदल जरूर होईल. प्रफुल्लजी भोईर साहेबांचं देखील थोड्याच वेळात या ठिकाणी आगमन होईल. या स्पर्धेसाठी अजय दिघे साहेबांना फार मोलाचं सहकार्य प्रफुल्ल शेठ भोईर यांनी मात्र केलेलं आहे. त्यांचंही स्वागत. भावड्याचं इथे आगमन झालंय. भावड्या मेन माणूस आहे इथला. मच्छिंद्राचा फटका फसला. एक्स्ट्रा कव्हरचा प्लेअर मिड ऑफच्या पोझिशनला पोहोचतोय आणि आता फक्त एकच धाव. अजयने या षटकात धावा दिलेल्याच नाहीयेत. सांडशी टीम जर इथे विजयी झाली तर अतुलजी देशमुख यांच्याकडून मात्र तब्बल 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. 35 धावा झाल्यात. 72चं लक्ष आहे. या षटकात फक्त 4 धावा. 36 झाल्यात. 36 धावा. 4 धावा आल्यात या षटकात. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता. आणखी एक चेंडू निर्धाव टाकला अजयने. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. अजयने पहिल्या षटकात 22 दिल्या होत्या. या षटकात त्याने 1 विकेट घेतली. फक्त 4 दिल्या. कंट्रोल केलं. जो सपाटा होता धावसंख्येचा तो मात्र थांबवला. 3 ओव्हरमध्ये 36 झाल्यात. 2 ओव्हरमध्ये आता धावा करायचे. 12 बॉलमध्ये धावा करायचे त्या 36. 12 चेंडू 36 ची गरज. मॅच मध्ये थोडं चेंजेस जरूर पाहायला मिळेल. टॉस झालाय तो चेंज द गेम वंजारपाडा आणि त्याच्याविरुद्ध श्री 11 बीड. ही मॅच तुर्तास थोड्या कालावधीसाठी थांबवण्यात येईल आणि आपण न्यू मॅच कडे जाऊया. अर्थात त्याचा शो मॅच जरूर आहे, परंतु एकीकडे वकील आणि दुसरीकडे पोलीस यांच्यात मात्र ही स्पर्धा पाहायला मिळेल. 3 षटकांची ही मॅच असेल. ही दोन्ही टीमने नमूद करा. टॉस त्यांच्यात झालेला आहे. वकील टीमला विनंती आपण फिल्डिंग लावा आणि पोलीस टीमला विनंती आपला बॅटर आपण तैनात करा. थांबा थांबा. 2 ओव्हर बाकी आहेत. 2 ओव्हर बाकी आहेत. थांबा. यस, सामन्यानंतरच. दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकून घ्या, नंतर निकाल लावा. नाही तर हे 2 टीम आपला पंचनामा करतील. 2 ओव्हरमध्ये 36 करायचे. अजय दिघे साहेब मस्तपैकी एक फोटो होऊन जाऊ द्या. पहिल्यांदा वकिलांची टीम घ्या स्टेजच्या समोर, त्यानंतर पोलिसांची टीम घ्या. सदा नेहमी तुमच्या आठवणीत राहिला फोटो. वकिलांच्या टीमला मी विनंती करतोय आपण स्टेज समोर या किंवा स्टेजवरतीच उभे राहा पुढे. अजय दिघे साहेब आपणही पुढे एक फोटो होऊन जाऊ दे दोन्ही टीम समवेत. पोलिसांची टीम आपण देखील स्टेजवरती या. ज्ञानेश्वरी आले का? ज्ञानेश्वरी, दुर्वश्री आणि ज्ञानेश्वरी. बाबांनी तुला मुलगा करून टाकलाय.
12 चेंडू विजयासाठी 36 धावांची गरज. पोलीस आलेत म्हटल्यानंतर कोणतीच चिंता नाही. वकील साहेब आहेत, केस झाली तरी चिंता नाही. त्या प्रेक्षणीय लढतीसाठी खरं तर समीर दाभणे यांना आपण समालोचन कक्षामध्ये आमंत्रित करूया. 12 बॉल 36 करायचे. बागफुटला जाऊन मारण्याचा प्रयत्न होता. आणखी एक चेंडू इथे निर्धाव आलाय. अजयने 4च धाबा दिल्या. मागच्या षटकात त्याचा दबाव. हा राहुल रॉकर्स क्रिकेट क्लब कर्जत ॲडव्होकेट ची ही टीम आहे. शैलेश पवार कर्णधार आहेत. सगळेच ॲडव्होकेट सांगायची गरज नाही. शैलेश पवार कर्णधार आहेत. शैलेश चौले, मनोज क्षीरसागर जे कबड्डीपटू देखील आहेत. बॉल हवे ते लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे टॉवरिंग सिक्सर. उंच पुरा गगनभेदी षटकार आलाय आणि या षटकाराने स्कोर जाऊन पोहोचेल आता 42 वर. 30 करायचेत. मसने, अशोक कोकणे, सतीश पाटील, सतीश शेळके, ॲडव्होकेट साहिल निगुडकर, रविकर गायकवाड, विलास जिलाड, अरे दादा पण आहेत, विवेकजी धडवी आणि अक्षयजी कुलाल. ॲडव्होकेटची टीम आहे. नऊ चेंडू विजयासाठी 30 करायचे. फुलटॉस बॉल स्क्वेअर लेगला मारण्याचा प्रयत्न होता. बॉल चालला अगदी मिड विकेटच्या दिशेने. फक्त एकच धाव. 8 चेंडू आता विजयासाठी 29 धावांची गरज असेल. वकिलाच्या संघाला अर्थातच राहुल रॉकर्स क्रिकेट क्लबला विनंती, आपण स्टेजच्या अगदी समोर या. सर्व प्लेयर्स तिथे जोडले जातील. अजय दिघे, एक छानसा फोटो आपण घेणार आहोत. धनवे सर आणि त्याचबरोबर पोलीस टीमला देखील विनंती करतोय, आपण स्टेजवरती या. 5 मिनिटांमध्ये हा सामना होईल. 43 झाल्यात. फुल टॉस बॉल लॉंग ऑफला फिल्डर टप्पा घेतल्यानंतर त्याच्या हातात चेंडू विसावतोय आणि एकच धाव. 44 झाल्यात. 28 पाहिजेत. चेंडू शिल्लक आहेत ते आता 7 चेंडू 28. एक षटकार पाहिजे. एक षटकार महत्वाचा आहे. 7 चेंडू विजयासाठी 28. मिड विकेटला बॉल चाललाय. फक्त एकच धाव. या षटकात धावाही आल्या. एक षटकार आला परंतु त्यानंतर फक्त 3 सिंगल आल्या. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. स्कोर 45 आणि आता चेंडू शिल्लक असतील 6. एक षटक बाकी आहे. 27 करायचे आहेत विजयासाठी धारणी संघाला. 6 चेंडू 27 ची गरज. हा समोर या. अजय दिघे साहेब तिथे त्यांच्या समेत उभे असतील. एक छानसा फोटो होऊन जाईल. बामणे साहेब एक फोटो होऊन जाऊ द्या वकील टीमचा अजय दिघे साहेबांच्या समवेत. त्यानंतर आपण पोलिसांच्या टीमला विनंती करू. राहुल रॉकर्स क्रिकेट क्लब कर्जत 6 बॉल 27 करायचे धारणीला सांडशीच्या विरोधात. थँक्यू. पोलीस टीमला विनंती आहे, साहेबांना विनंती आपण मंचावरती या. सर्व टीमला विनंती आपण मंचावरती यावं. गणेशजी मराठे साहेबांचं इथे आगमन होत आहे. सहर्ष स्वागत साहेबांचं. आपणास विनंती आपण मंचावरती येऊन विराजमान व्हावं. त्यांच्या समवेत उपस्थित पाहुण्यांचं देखील सहर्ष स्वागत. परंतु या मॅच मध्ये 6 बॉल 27 करायचे आहेत धारणी संघाला. मच्छिंद्र, सगळ्यांच्या नजरा मच्छिंद्रवरती आहेत. या सामन्यामध्ये धारणी टीम साठी विजयाचा झेंडा रोवू शकतो तर तो मच्छिंद्र एकटाच आहे. 6 चेंडू 27. पोलिसांच्या टीम समवेत एक फोटो. या स्पर्धेचे शिल्पकार अजयजी दिघे.
शॉर्ट पिच बॉल हे फायदा उचलू शकला नाही. मच्छिंद्रने नॉन स्ट्रायकिंग यांच्या बॅटरला थांबवलंय. एकही धाव नाही. आता 5 चेंडू विजयासाठी 27. 5 षटकार पाहिजेत म्हणजे 4 षटकार 3 धावा एकाच चौकार. प्रत्येक चेंडूवरती आक्रमण पाहिजे. 72च्या लक्ष्याचा पाठलाग. शेवटचं षटक रोहिदास. आलाय फटका कॉमेंट्री बॉक्सच्या वरतून. बॉल सीमारेषा पार. षटकार लांब लचक षटकार. 51 धावा झाल्यात आणि आता 4 चेंडू शिल्लक आहेत. धावा करायचे त्या 21. 4 बॉल 21 पाहिजेत. चार चेंडू 21 धावांची गरज. चार चेंडू 21 पाहिजेत. मच्छिंद्र रसाळ काय इनिंग साकारतोय धारणी संघासाठी. पुढे ठेवला बॉल आलाय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आणि त्याला चकून बॉल चाललाय सीमारेषा पार. चौकार आलाय. आता 3 चेंडू विजयासाठी मात्र गरज आहे 17 धावांची. 3 चेंडू 17. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे म्हणजे 3 बॉल मध्ये 3 षटकारच पाहिजेत. आणि 47 वरती खेळतोय मच्छिंद्र रसाळ. या मॅच मध्ये आपण सलग 3 षटकार पाहिले. अर्धशतकाच्या जवळ येतो मच्छिंद्र रसाळ. जिंकण्यासाठी 3 बॉल मध्ये 17 पाहिजे. थोडा दबाव रोहिदास वरती. चर्चा करत असताना अजय समवेत. टीम म्हणत असेल अर्धशतकही होऊ दे आणि सामनाही जिंकू दे. प्रेक्षकांसाठी एक महत्वाचा सामना. पहिलाच सामना रंगतदार स्थितीत. 3 बॉल 17. समोर खेचलाय आणि ते लॉंग गॉनला झेल टिपला जातोय. अर्धशतकही हुकलं आणि त्याच बरोबरीने या सामन्यापासून दूर चाललाय धारणी संघ. परंतु 72 धावांचा पाठलाग करत असताना कमालीचा खेळ पाहायला मिळाला. तो बॅटर मच्छिंद्र रसाळ कडून. त्याची इनिंग समाप्त झाली असेल. त्याचा संघर्ष संपला असेल. परंतु आपल्या गावासाठी जिद्दीने तो लढला. शेवटी हा सामना त्याला गमवावा लागला. परंतु क्रिकेट आहे. हार जिती होतच असते. परंतु त्याचा संघर्ष हा प्रत्येकाला लक्षात राहील. चांगला खेळला तो मच्छिंद्र रसाळ. आणि आता 2 चेंडू 17ची गरज. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये कोणतंही अर्धशतक आलेलं नाहीये. रोहिदास आक्रमण झालं परंतु त्यानंतर त्यांनी महत्वाच्या फलंदाजालाच बाद केलं आणि हा सामना आपल्या खिशात टाकलाय. विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना सांडशी टीम. कव्हर पॉइंटच्या वरतून मारला फटका. बॉल जाईल स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने. चौकार. फिल्डिंग कोणाची आहे? ॲडव्होकेट टीम. चला आपण आतमध्ये या कारण शेवटचा चेंडू बाकी आहे. आणि राहुल रॉकर्स क्रिकेट क्लब कर्जत आपण फिल्डिंगसाठी तयार राहा. पोलीस साहेब आपली सलामीची जोडी तयार ठेवा. तशी तुम्ही बॅटिंग जोरदार करता ही प्रत्येकाला ठाऊक आहे. आणि ते शेवटचा चेंडू टाकला निर्धाव. सांडशी संघाने हा सामना जिंकला. वेल डन. कॉंग्रॅच्युलेशन्स. अभिनंदन असेल या टीमचं. आणि पराभूत धारणी संघाला पुढील स्पर्धांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. मच्छिंद्र समवेत कोणता तरी फलंदाज उभा राहिला असता तर कदाचित या धावांचा पाठलागही झाला असता. परंतु ते तसं झालं नाही. मच्छिंद्र रसाळची 47 धावसंख्येची इनिंग